सकारात्मक चला विक्रम प्रतिसाद हा आदरणीय मुख्यमंत्री महोदय देतील याची आम्हाला खात्री आहे। सन्माननीय सभापती ठीक आहे मंत्री महोदय ह्यातच ऍड सन्माननीय सभापती महोदय, खरं तर आपल्याला ही समोपदेशन केंद्र चालवायची म्हणून चालवायची आहेत की Short मध्ये एक विचार खरंच आला आपल्याला नाही. ह्यामध्ये काही भूमिका महत्वाची आहे। खरं तर जसं सांगितलं वक्त्यांनी की या काउन्सिलिंग करणाऱ्या महिलांनाच खरं तर काउन्सिलिंग करायची गरज पडावी अशी स्थिती त्या ठिकाणी आहे। ते आणि विचारलं ना चित्राताईंनी. त्यामुळे खरं तर ताई आमच्या ज्या काही मंत्री महोदय ते रायगडच्या आहेत, मला पनवेल बद्दल 15 लाख फ्लोटिंग पॉप्युलेशन आहे, एक केंद्र आहे, त्यांना बसायला जागा नाही, कुठंतरी व्हिडिओच्या बाजूला त्या बसतात, त्या ठिकाणी त्यांना आम्हाला पनवेलसाठी केंद्र हे वाढवून पाहिजे। दुसरं सभापती महोदय की ह्याच्यामध्ये सभापती महोदय ह्या आढाव्याची काही ठोस यंत्रणा नाही। मंत्री महोदय आढावाच्या बाबतीत पण सांगा। केंद्राच्या संख्येबद्दल मी मगासपासून सगळ्याच सदस्य महोदयांना त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे। केंद्राची संख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी सकारात्मक प्रस्ताव तयार करत आहोत। समुपदेशन केंद्रास प्रशिक्षण आणि शाळेसाठी 30,000 इतकी तरतूद आणि प्रशासकीय खर्चासाठी सुद्धा तरतूद ही करण्यात येत असते, त्याच्यामध्ये सुद्धा भरीव वाढ ही करण्याच्या दृष्टिकोनातून विभाग सकारात्मक आहे। आणि TISSच्या माध्यमातून अत्याधुनिक पद्धतीनं यांची ट्रेनिंग ही त्या ठिकाणी घेतली जात असते। पनवेलच्या संदर्भामध्ये सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा उपस्थित केला त्याची माहिती घेऊन त्या संदर्भामध्ये योग्य लक्षवेधी क्रमांक 2 अनिलजी तुम्हाला नंतर देतो, बोलतो एक शॉर्ट माहिती द्यायची। लक्षवेधी क्रमांक 2 खूप वेळ थांबलेत। सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे स्पेसिफिक सभापती महोदय, जरी लक्षवेधी रेल्वेची असली तरी मला लक्षवेधीच्या माध्यमातून रेल्वेची असली तरी या ज्यातून रेल्वेतून जाणारे लोक जे आहेत हे आपल्या महाराष्ट्रातले लोक आहेत। मला या पावसाळी अधिवेशनापूर्वी या अधिवेशनापासून सुरू असताना दिनांक 23 जूनला 2026 रोजी अंधेरी बोरवली दरम्यान धावत्या ट्रेनमध्ये पावसाचे पाणी आत असल्यामुळे दरवाजा बंद करण्यावरून वाद झाला होता। या क्षुल्लक कारणामुळे सभापती महोदय ट्रेनमध्ये 22 वर्षीय मयंक लोहार नावाच्या तरुणाची चाकूवरून भोगसून हत्या करण्यात आली। सभापती महोदय, हा घटनेमुळे भीतीचं वातावरण तयार झालं आहे समाजामध्ये, लोकांमध्ये, आणि हे वातावरण करत असताना मला वाटतं लोकांमध्ये एक भीती निर्माण झाली आहे। आणि ह्या प्रशासनाच्या माध्यमातून मला वाटतं की त्याच कारणाने 23 तारीखला झालं, लगेच 24 तारीखला पण एक तसंच घटना घडली। 24 तारीखला 2000